हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये जे 3ds Max मध्ये आपण 2D शेप्स वगैरे जे यूज करणार आहेत किंवा एडिट वगैरे करणार आहेत ते कसे करणार आहेत ते आज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, व्ह्यूपोर्ट जो आहे आपला त्याला लार्ज करून घेईल. व्ह्यूपोर्ट लार्ज केल्यानंतर ऍडजस्ट वगैरे करू आपण. ओके, त्यानंतर मला पहिल्यांदा 2D आपले जे शेप वगैरे क्रिएट करायचे असतील ते इथे यावं लागेल. ओके, शेप्सला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ऑब्जेक्ट आपण 3D मध्ये जसे बघितले होते तर तसेच ऑब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी इथं काही कमांड दिलेले आहेत. जसं की लाईन कमांड आहे, रेक्टँगल आहे, सर्कल आहे, इलिप्स, आर्क, डोनट, स्टार आहे, टेक्स्ट आहे, हेलिक्स वगैरे आपण असे वेगवेगळे शेप या ठिकाणी क्रिएट करू शकता. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, फ्रंट व्ह्यू मध्ये येईल. फ्रंट व्ह्यू मध्ये आल्यानंतर आपण लाईन काहीतरी इथं ड्रॉ करून बघूया. तुम्ही लाईन कमांड असं काहीतरी ड्रॉ करू शकता. ओके, स्ट्रेट येण्यासाठी तुम्हाला शिफ्ट प्रेस करायचा आहे. तुमची लाईन स्ट्रेट येईल. ओके, तर सिंगल लाईन ना मी असं काहीतरी ड्रॉ केलं या ठिकाणी. आपण त्याला एसपी लाईन पण म्हणू शकतो. असं तरी काहीतरी मी क्रिएट केलेलं आहे या ठिकाणी. ओके, आता ह्या लाईनला आपल्याला काही थिकनेस वगैरे प्रोव्हाइड करायचे असेल तर मी या ठिकाणी येणार रेंडरिंग. ह्या रेंडरिंगला मला अनेबल करावं लागेल. हे दोन्ही पण रेंडर मी अनेबल करून घेतो. त्याला काहीतरी थिकनेस वगैरे अप्लाय झालेली आहे आणि इथून त्याची थिकनेस तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज पण करू शकता. जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्ही ते करू शकता. ओके, इथे रेडियल मध्ये कन्वर्ट केलं, रेक्टँगल मध्ये पण तुम्ही त्याला कन्वर्ट वगैरे करू शकता. रेक्टँगल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. फक्त इथं जर तुम्हाला त्याचा इफेक्ट शो करायचा असेल थिकनेसचा तर तुम्हाला रेंडरिंग मध्ये जाऊन अनेबल रेंडरर आणि अनेबलिंग व्ह्यूपोर्ट ह्या जो टॅब आहे त्यांना मार्क करून घ्यावं लागेल, टिक मार्क करावं लागेल, तरच तो इफेक्ट या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. ही झालं आपलं सिंगल लाईनचं. तसंच मला रेक्टँगल ड्रॉ करायचं असेल, रेक्टँगल रेंडरर ऑन असल्यामुळं शो होतं. तर हे सिंगल लाईन मध्ये दिसेल. हा झाला आपला रेक्टँगलचा पार्ट. त्यानंतर सर्कल वगैरे तुम्हाला ड्रॉ करायचं असेल 2D मध्ये वेगवेगळ्या साईजचे घेऊ शकता तुम्ही. इलिप्स असेल तुमचा, आर्क असेल, शीट, असा आर्क पण तुम्ही क्रिएट करू शकता. डोनट आहे आपलं, 2D मध्ये पण डोनट ऑप्शन आहे. असं डोनट पण क्रिएट करू शकता. ओके, असे वेगवेगळे शेप तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकता. हेक्सागॉन टाईप, स्टार आहे, स्टार आहे. स्टारला पण तुम्ही चेक करू शकता रेंडर मध्ये कन्वर्ट करून. या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याला थिकनेस वगैरे अप्लाय जर केली तर कसं शो होणार आहे तो. विड्थ वगैरे करू शकता त्याची, स्मूथनेस वगैरे पण इन्क्रीज वगैरे करू शकता.
त्याचा रेडियस वगैरे तुम्हाला कमी जास्त करायचा असेल तर असं ऍडजस्ट वगैरे करू शकता. या ठिकाणी रेडियस 2 आहे, सेकंड रेडियस पण इन्क्रीज वगैरे करून बघू शकता तुम्ही. ओके, अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे शेप तुम्ही याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. टेक्स्ट आहे, टेक्स्ट तुम्हाला 3D मध्ये शो करायचे असेल तर टेक्स्ट वगैरे पण तुम्ही शो करू शकता. असे टेक्स्ट वगैरे पण तुम्ही या ठिकाणी शो करू शकता. हेलिक्स असेल आपला, W. ओके, तर असे वेगवेगळे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी यूज करणार आहेत. अल्ट डब्ल्यू हा हेलिक्स आहे, याचा ड्रॉ केला. अल्ट डब्ल्यू या ठिकाणी तुम्ही हेलिक्सला पण तसे रेडियस वगैरे चेंज करून बघू शकता. या ठिकाणी टर्न्स वगैरे तुम्ही या ठिकाणी इन्क्रीज किंवा डिक्रीज पण करू शकता हेलिक्स. ओके, त्याला काहीतरी थिकनेस वगैरे आपल्याला शो करायची असेल तर इथून तुम्ही ते शो करू शकता. कन्वर्ट करून घेऊ शकता. असे इफेक्ट तुम्ही याला शो करू शकता या ठिकाणी. हे झाला हेलिक्स आपला. फ्री हँड पण तुम्हाला काही ड्रॉ वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. थिकनेस आपण रेंडरवर ऑन असल्यामुळे शो होत आहे, हे तुम्ही ऑफ करून बघू शकता. सिंगल लाईन मध्ये तुम्हाला शो होईल. फ्री हँड काही पण तुम्हाला जर करायचं असेल डिझाईन करू शकता. सर, आज आपण आजच्या सेशन मध्ये 2D शेप्स वगैरे कसे क्रिएट करायचे ते आज आपण या टॉपिक मध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही त्याच्या जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही त्याला क्रिएट वगैरे करू शकता. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.